गजानन महाराज भक्त मंडल कल्याण संचालित बहुविध सेवा व संस्कार केंद्र लोनाड़ गांव में हर वर्ष की तरह इस वर्ष भी श्री गजानन विजय ग्रंथ पारायण व अखंड हरिनाम सप्ताह का भव्य आयोजन श्री गजानन महाराज शेगांव भक्त मंडल व कल्याण संचालित बहुविध सेवा संस्कार केंद्र लोनाड़ तथा लोनाड़ गांव के ग्रामस्थ मंडलों द्वारा दिनांक 26 दिसंबर 2025 से 2 जनवरी 2026 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर अभिषेक, महापूजा, महाआरती, भजन, कीर्तन, हरिपाठ, पालखी, काले का कीर्तन, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। कृष्णा सोड, अरे कृष्णा सोड, दोनदा ती बोलली ये लोकातून पर लोकातून तिला पार केली आणि तिला आपलं स्थान दिलं। ती योग्याना नाही ते बस। आणि म्हणून भागवतामध्ये दशम पुतना वध नाही, पुतना उद्धार। पुतणीचं देवाने उत्तर मारून टाकलं देवाने। काग बाग रेठा मारिली बालपणी अवघी जायचे खाणी बुडविली अशा प्रकारे तुला पोरगा गोड आहे बस झाला, आम्हाला नाही पटत नाही तुझं। तुला पोरगा तुला चांगला आहे, आमची पोरं आम्हाला चांगली आहेत, मग तो घरी येऊन वाटेल ते करतो, असं कुठला कायदा आहे? दुर्या सोडून खायचे त्याला काला बोललाय। यमुनेच्या तीरावर भगवान श्रीकृष्णाने जो काला केला तो काला आमच्या वारकरी संप्रदायामध्ये सप्ताहाच्या शेवटी असतो। ज्ञानेश्वर पंढरीचा वार करी चंद्रागे स्नान
अकल्पायुष्य व्हावे तया कुळा धान हो कोणी काळी अहंकाराचा वारा न लागो राजसा नामा म्हणिता सावी कल्याण कल्पनेची बाधा न होणे हरिपाठाला यायला सोपं आहे, प्रवचनाला यायला सोपं आहे, कीर्तनाला यायला सोपं आहे, पण काकड आरतीला येण्याकरता फार कष्ट करावे लागतात. त्या ठिकाणी बरोबर 5 वाजता काकड आरतीला प्रारंभ व्हायचा. त्याच्यामध्ये जे प्रमुख आहेत त्यांचं मी या ठिकाणी नामोल्लेख करतो आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण बाळाराम मामा चौधरी रुंदे, हरिभक्तीपरायण विष्णू महाराज, हरिभक्तीपरायण दत्ताबुवा काळूराम चौधरी, आदरणीय दिलीप महाराज बजागे, गुरुनाथ म्हात्रे, आदरणीय मनोहरजी चौधरी, हरिभक्तीपरायण मारुतीबुवा चौधरपाडा आणि परिसरातून बऱ्याच गावातून या ठिकाणी मंडळी उपस्थित राहायची. त्या सर्व मंडळीला मी धन्यवाद देतो आहे. खरं तर आम्हाला 8 दिवस या ठिकाणी मृदंग वाजवण्याचं काम ज्यांनी केलं ते आदरणीय हरिभक्तीपरायण दिलीप महाराज बजागे यांनाही मी धन्यवाद देतो आहे. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे उत्सव म्हटला, सप्ताह म्हटला की अन्नदानाची गरज असते. त्या अन्नदात्यांची आम्ही रोज सन्मान करत नाहीये, पण शेवटच्या दिवशी फक्त त्यांना या ठिकाणी आम्ही श्रीफळ देत आहोत. ज्याचं ज्याचं नाव घेतलं जाईल त्यांनी वर येऊन श्रीफळाचा स्वीकार करायचा आहे. पहिल्या दिवसाचे जे काही अन्नदाते होते रवींद्र थडे, कैलास थडे आणि विश्वास रणधवी यांच्यामध्ये एक प्रतिनिधी यायचा आहे आणि त्यांनी या श्रीफळाचा स्वीकार करायचा आहे. मंडळ लोणाड यांनी सुद्धा या ठिकाणी यायचं आहे, सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. चला गजानन मंडळ स्वयंपाक या, त्यांचाही सन्मान होतो आहे. यांच्या स्मरणार्थ शाडूबाई गुरुनाथ भुईर यांनी अन्नदान केलं, त्यांच्या नावाचा मी या ठिकाणी उल्लेख करतो आहे. 8 दिवस आपल्याला ते कैलासवासी चिंतामण नाना जोशी हे जरी नसले पण त्यांनी खूप मोठं काम लोणाड गावामध्ये करून ठेवलेलं आहे. एवढी मोठा आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. जवळजवळ ताठे गुरुजींच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी सप्ताहाला प्रारंभ झाला. एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. त्यांना मी सांगितलं होतं जरा वर जा, त्यांनी सांगितलं नाही, मी खालीच बसतोय. ज्यांनी आम्हाला लहानपणात घडवण्याकरता, आम्हाला काहीतरी यावं याच्याकरता खूप प्रयत्न केले. माझ्याकरता तर एवढे केले की मरेपर्यंत मला ते विसरता कामा नये. खूप मोठे उपकार केले की आज मी जे पण आहे, जे बोलतोय, हे सगळे त्यांनी केलेले उपकार आहेत. ज्या वेळेला या संस्था झालं, मंदिर या ठिकाणी झालं, तर त्यांची संकल्पना होती गावात हरिपाणी पूर्ण झाली पाहिजेत. गावात कीर्तनाला जर एखादे महाराज जर काही कारणास्तव जर आले नाही तर तिथे कीर्तन सुद्धा कोणीतरी आपल्या गावकऱ्यांनी केलं पाहिजे. या सगळ्या पवित्र भावना त्यांच्या अंतःकरणात होत्या आणि त्या सगळ्या भावना त्यांच्या जवळजवळ पूर्णतेला गेलेल्या आहेत. आज गावात 50 ते 60 पोरं हरिपाठ करतायत, मुली हरिपाठ करतायत. नित्यनेमाने मंदिरामध्ये हरिपाठ चालू आहे. आणि संकल्प जर सत्य असेल तर आपण म्हणतोय सत्य संकल्पाचा दाता नारायण, तो काय करतोय, पूर्ण करतोय. आदरणीय ताठे गुरुजींना सुद्धा मी कोटी कोटी वंदन करतोय. आपण या ठिकाणी दरवर्षी अगदी आपल्या जीवनातील अनमोल वेळ खर्च करून या ठिकाणी तुम्ही येत आहात. पुन्हा एकदा तुम्हाला ग्रामस्थांच्या वतीने मी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी आपला सन्मान होतोय. आपण या सन्मानामध्ये तो होण्याची शक्यता आहे.
अप्रतिम प्रेम मला लाभलेलं आहे. 1990 साली नानासाहेबांनी जागा आपल्याला दिली. आज 26 आहे, म्हणजे ते 10 वर्ष आणि ही 25 वर्ष, तर साधारण 35 वर्ष या ठिकाणी महाराजांनी माझ्याकडून 1990 ते 2000 पर्यंत महाराजांनी 10 वर्ष सेवा करून घेतली. ही सगळी मुलं आहेत, त्यांनी माझं स्वप्न साकार केलंय आणि असंच लोणारकरांचं प्रेम अखंड राहो. मी माझ्या याच्यामध्ये सांगून ठेवलेलं आहे आमच्या मंडळातल्या लोकांना, मी गेल्यानंतर माझी जी राख होईल त्यातली एक पारनाक्याच्या समोर एक चिमट या लोणारच्या समोर, मंदिराच्या समोर, आणि एक चिमट ही आमच्या भोईरवाडी केंद्रासमोर अशी अर्पण करावी आणि न्यू वैशानगर मंदिरासमोर अर्पण करावी, अशी एवढीच माझी प्रार्थना आहे. केंद्राला ज्या ज्या वेळी जे जे लागेल ते सर्व पुरवण्याचं आमंत्रण करू, असं मी आपल्या संस्थेच्या वतीने तुम्हाला देतो. 30 वर्ष काठे गुरुजींनी म्हणा, केरनार साहेबांनी म्हणा, आम्हाला जो घालून दिलेला आहे की कुठल्याही प्रकारे कोणत्याही माणसाला वर्गणी मागायला जायचं नाही. पण बाबांच्या कृपेने 30 वर्ष झाली, काही कमी पडत नाही. आम्ही या दिवसापर्यंत निश्चय करतो आपलं किती आहे, तर पैसे किती गोळा झालेले आहेत आदल्या रात्रीपर्यंत. पण आज पण तुम्ही जाऊन तिथे पहा, खर्च करून सुद्धा पैसे उरणार आहेत. ही सगळी गजानन बाबांची कृपा आहे. आणि महाराज आमचं खूप मोठं स्वप्न आहे, या मंदिराला भव्य दिव्य बनवायचं स्वप्न आहे. पण गजानन बाबा तेही काय करतील, पूर्ण करतील. आपल्या या मंदिरामध्ये स्पीकरची व्यवस्था ज्यांनी केली त्याचा सन्मान केला. त्याच्यानंतर आपल्याला इन्व्हर्टर सुद्धा या ठिकाणी एकाने उपलब्ध करून दिलेला आहे. कैलासवासी गजानन ढोले यांच्या स्मरणार्थ राणा गजानन ढोले यांच्याकडून आपल्याला इन्व्हर्टर आलेला आहे. हा आपल्या मंदिराचा जो जिना, त्या जिन्याचं जे काम आहे ते आदरणीय अभ्यंकर साहेबांनी केलेलं आहे. त्यांनाही धन्यवाद, शेवटचे आभार मानतो. खरं तर हे मंदिर ज्या वेळेला ताठी गुरुजींनी बांधलं आणि काही कालावधीनंतर मंदिराला काय होती, नादुरुस्तीपणा आलेला होता. गजानन बाबांच्या अंगावर असं पाणी पडल्यासारखं आम्हाला वाटत होतं. मग त्यावेळेला अध्यक्ष साहेबांसोबत आम्ही मिटिंग केली आणि आम्ही अशी चर्चा केली की आता आपल्याला गजानन बाबांचं मंदिर बांधावं लागेल, कारण का बाबावर पडणारं पाणी आपल्या अंगावर आहे ही जाणीव होते. आमची अशी भावना आहे, आपल्या घरात लाईट कमी असली तर गजानन बाबांच्या मंदिरामध्ये आपल्याला लाईट हवी आहे. आपल्या घरात नाही आरती झाली तरी चालेल, पण गजानन बाबांची आरती झाली पाहिजे. या अशा भावना सगळ्या लोणारकरांच्या आहेत. म्हणून मंदिर व्हावं अशी भावना होती. पण त्या संकल्पाला सुद्धा गजानन बाबांनी काय दिलं, एका माणसाला प्रेरणा दिली आणि हे भव्य दिव्य मंदिर ज्यांनी उभारलं ते आदरणीय हरिभक्तीपरायण भिवंडी शहरातील एक ज्येष्ठ नगरसेवक आदरणीय बाळाराम चौधरी साहेब, त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवा. मोठं काम आमच्या लोणारकरांसाठी करून ठेवलं, त्यांना आता या ठिकाणी सगळ्यांना विनंती करतोय, महिला मंडळ आता या ठिकाणी पाहुणी मंडळी खूप, म्हणून आपण काय गजानन बाबा श्री गजानन बाबा बोला 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 श्री गजानन बाबा 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 जय गजानन बाबा श्री गजानन बाबा श्री गजानन बाबा जय 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 गजानन बाबा श्री गजानन बाबा गजानन बाबा गजानन बाबा श्री गजानन बाबा सद्गुरु गजानन महाराज गावातील
हे सत्यासाठी हक्क दिलेल्या धन्यवाद. असेच सहकार्य करत राहा. सुभाष यादव, सुमित कंपाऊंड, बोरिवली यांच्याकडून 1100 रुपये आलेले आहेत, धन्यवाद. 2100 रुपये आलेले आहेत, धन्यवाद. पांडुरंग गजानन मोडे, मुक्काम देवरुंग यांच्याकडून 201 रुपये आलेले आहेत, धन्यवाद. कल्प संपूर्णानंद पांडे, मुक्काम गोवे यांच्याकडून 1111 रुपये आलेले आहेत, धन्यवाद. बालकनाथ कसरुथले, लोणाड यांच्याकडून 2111 रुपये आलेले आहेत, धन्यवाद. काशीनाथ एकनाथ ताराबाई नामदेव ढोले यांच्याकडून 501 रुपये आलेला आहे, धन्यवाद. मगन काळू कालेकर, बोरिवली बुक्से यांच्याकडून 1000 रुपये आलेले आहेत, धन्यवाद. सर्व विनेकरी मंडळी जरा माईक न्या. कैलासवासी बुधुबाई ठाकरे 5 रुपये. विठ्ठल जय भीमू. कैलासवासी नामदेव शनिवार पटोले यांच्या स्मरणार्थ सोनम नामदेव पटोले. कैलासवासी राघुबाई शनिवार पटोले यांच्या स्मरणार्थ शनिवार बाळू पटोले, लोणाड 1010 रुपये. शरद तुकाराम भेरे, मासवणे शहापूर 101 रुपये. साईनाथ पांडुरंग पाटील जानवर 1050 रुपये. कैलासवासी काळूराम पांडुरंग ढोले यांच्या स्मरणार्थ श्री शंकर काळूराम ढोले 2100 रुपये. गुरुनाथ शंकर जाधव वाहुली 551 रुपये. संतोष दत्तू चौधरी चौधरपणा 200 रुपये. श्रीरंग लोकामते वाहुली 502 रुपये. ओमकार रवींद्र पटोळे अंबरजे 102 रुपये. दिलीप तुकाराम कोनकर, लोणाड 250 रुपये. शालिक तुकाराम कोनकर, लोणाड 501 रुपये. प्रियंका सुदाम ढोले, लोणाड 501 रुपये. प्रीती दिनेश पाटील, वांद्रे 220 रुपये. कुणाली सुरदास चौधरी, ताडाली 202 रुपये. कैलासवासी धनाबाई नागो जाधव यांच्या स्मरणार्थ अशोक नागो जाधव, भावाडे 205 रुपये. रमेश गौरू वकारे 500 रुपये. बालकनाथ नामू कुमार, लोणाड 502 रुपये. चिराटपणा 260 रुपये. चंद्रकांत जाधव, चिराटपणा 251 रुपये. हरिभाऊ लडकू ढमणे, चिराटपणा 201 रुपये. परेश कृष्णा मडगे, लोणाड 201 रुपये. तुकाराम आंबोरंगवी, लोणाड 101 रुपये. ओमसाई बचत गट, लोणाड 501 रुपये. कैलासवासी आनंदराव चोरगे यांच्या स्मरणार्थ कुमार चिराग बंडू चोरगे 202 रुपये. 555 भवानी तुळजा भवानी बचत गट, लोणाड 501 रुपये. वीरेंद्र दयानंद चोरगे